मेक्षम आलाय गोलंदाजीसाठी. सुंदर असा गोलंदाज आहे रायते संघाचा. 55 नंबरची जर्सी. शायकेन फलंदाज रोहित भोईर. हार्ड हिटर बॅट्समन सागाव संघाचा. मागच्या मॅच मध्ये लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार लगावले होते या रोहित भोईरने. हार्ड हिटर म्हटलं जातो सागाव संघाचा. 24 चेंडूचा खेळ. पहिला चेंडू राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धावाची संधी. दुसरी धावे देखील कंप्लीट केले. एक चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू राईट मोर द विकेट. ते मात्र हलक्या हाताने खेळून खेळलेल्या. एक धाव कंप्लीट झाले. 2 चेंडू 3 धावा. धावफलकावरती धावा लागल्या 3. सेकंडला फलंदाज गेला सूरज भोईर. 2 चेंडू 3 धावा. मोठी फटकेबाजी करावी लागेल सागाव संघाला. 2 चेंडू 3 धावा लागल्या. सूरज भोईर स्ट्राइक एंडला गेलाय. तिसरा चेंडू राईट ओव्हर द विकेट. सामना करेल तो सूरज. इथे मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा काही दिली संपर्क नाही. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव कंप्लीट होते का? आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. धाव फलकावर तरी धावा लागेल त्या 5. 3 चेंडू 5 धावा. चौथा चेंडू राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र मोठा फटका. फलंदाज बाद होतोय. सूरज भोईरचे खेळ समाप्त. बॅक टू पॅव्हिलियन. सूरज भोईर. धाव फलकावरती धावा लागल्या त्या 5. 4 चेंडू 5 धावा. सूरज भोईरची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय योगेश. चार चेंडू 5 धावा झाल्या धाव फलकावरती. इथे मात्र सूरज भोईरची समाप्त झाले. चार चेंडू 5 धावा. लेफ्ट हँड बॅट्समन डावखुऱ्या अड्ड्याचा फलंदाज मैदानामध्ये आला योगेश. इथे राईट आर्म राऊंड द विकेट. 5वा चेंडू योगेश साठी. इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा काही देखील संपर्क नाही. एक धाव आले. धाव फलकावरती धावा लागल्या त्या 6. 5 चेंडू 6 धावा. 5 चेंडू 6 धावा झाल्या. सेकंड फलंदाज रोहित भोईर. गोलंदाजीसाठी आहेत ते मेक्षम. राईट ओव्हर द विकेट. सामना करत ते रोहित. इथे मात्र निर्धाव चेंडू. ओव्हर समाप्त झाले. अजून मैदानावरती 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव फलकावरती धावा लागल्या 6. अजून मैदानावरती 18 चेंडूचा खेळ आहे. 18 चेंडू मध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल सागाव संघाला. दुसरे षटक कोण घेऊन येतोय बाबा मैदानावरती? मयुरेश आलाय गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय मयुरेश. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या.
राईट आर्म राऊंड विकेट नि मारा करेल हा गोलंदाज मयुरेश, त्याला सामना करेल तो योगेश. डावखुरे आताचा फलंदाज. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, सामना करेल तो योगेश. पुढचा चेंडू होता मात्र खोदून काढला. एक धाव कंप्लीट झाले. मात्र शेखचे येत आहेत दूरवरून, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावफलकावरती धावा लागल्या त्या 8. एक चेंडू 8 धावा. अजून मैदानावरती 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. 17 चेंडूवर मोठे फटके मारावे लागतील. दुसरा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. इथे मात्र सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव. तीन चेंडू 8 धावा झाल्या मैदानावरती. सलग 2 निर्धाव चेंडू टाकलेत मैदानावरती. योगेशला एकाच जागेवरती थांबवून ठेवलाय. मात्र गोलंदाज मयुरेश राईट आर्म राऊंड विकेट. चौथा चेंडू इथे मात्र मोठा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद होतोय. योगेशची की समाप्त. धावफलकावरती धावा लागल्या त्या 8. योगीची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती जातोय पुरुषोत्तम म्हात्रे. इथे मात्र सुंदर अशी गोलंदाजी मैदानावरती केली मयुरेशनी. इथे कमबॅक करावं लागेल सागाव संघाला. सुंदर अशी गोलंदाजी मैदानावर पाहायला मिळते. मयुरेश आता पुरुषोत्तम म्हात्रे. पाहूया सागाव संघासाठी मोठी फटकेबाजी करणार का. 8 धावा लागल्यात धावफलकावरती. चेंडू झाले ते 4. अजून 2 चेंडूचा काही बाकी मैदानावरती. सेकंड फलंदाज नवीन बॅट्समॅन मैदानावरती पुरुषोत्तम म्हात्रे. मोठी फटकेबाजी करावी लागेल या पुरुषोत्तम म्हात्रेला. पाचवा चेंडू इथे मात्र मोठा फटका घ्यायचा प्रयत्न करतो. चेंडू गेलाय यष्टिकीच्या मागे. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव कंप्लीट होते का आणि इथे काय घडतंय. पंचाचा निर्णय येतोय. फलंदाज बाद होतोय. पुरुषोत्तम म्हात्रेचे काही समाप्त होते. बॅक टू पॅव्हिलियन पुरुषोत्तम म्हात्रे. इथे मात्र धावफलकावरती धावा लागल्यात त्या 9. 5 चेंडू 9 धावा. इथे मात्र पुरुषोत्तम म्हात्रेकडून चूक घडते. चला स्पीड अप घ्यायचंय. 5 चेंडू 9 धावा लागल्यात धावफलकावरती. आता अवधूत गेले मैदानावरती. अवधूतला मोठी फटकेबाजी करावी लागेल आपल्या सागाव संघासाठी. चौकार षटकार मारावे लागतील. आता मात्र मैदानावरती अजून 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू मध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल सागाव संघाला. 9 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. यष्टीने जेल काढली आणि इथे फलंदाज बाद होतो. अवधूतची खेळ समाप्त. बॅक टू पॅव्हिलियन अवधूत. इथे मात्र सुंदर अशी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली.
3 धावा दिल्यात या गोलंदाजाने मयुरेश. आशिष मात्र गेलेत अवधूतची जागा भरण्यासाठी. स्ट्राईक एंड फलंदाज रोहित भोईर. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानावरती. गोलंदाजीसाठी आलाय तो तेजस. धावफलकावरती धावा लागल्या त्या 9 धावा. अजून 9 धाव्यावरती स्ट्राईक एंड फलंदाज रोहित भोईर. राईट आर्म राऊंड विकेट. तिसरा चेंडू तेजस. पहिला चेंडू. इथे मात्र मोठा फटका आलाय. पंचांचा निर्णय येतोय. 4 धावा असतील. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 13 धावा. अजून मैदानावरती 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. सामना करतो रोहित भोईर. इथे मात्र अजून एक मोठा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट झाले. तितक्याच वेगाने दुसरे धाव कंप्लीट होती का? इथे मात्र सुंदर अशा 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 15. 2 चेंडू 15 धावा. अजून 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुंदर अशी फटकेबाजी करावी लागेल मैदानावरती. रोहित भोईर. तिसरा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. इथे मात्र पंचांचा निर्णय येतो. स्वेर चेंडू वाईट चेंडू असेल. धावफलकावरती धावा लागल्या त्या 16. 1 बाउंड चेंडू. 2 चेंडू 16 धावा. पाहूया तिसरा चेंडू हाताळण्यासाठी रोहित भोईर साठी. इथे मात्र मोठा फटका आलाय. चेंडू गेलाय सीमारेषेवर. 6 धावांसाठी. इट इज द कडक. धावफलकावरती धावा लागल्या त्या 22 धावा. सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळते. रोहित भोईरच्या बॅट मधून पाहायला मिळाला षटकार. अशीच मोठी फटकेबाजी करावी लागेल रोहित भोईरला मैदानावरती. अजून 9 चेंडूचा खेळ बाकी मैदानावरती. 9 चेंडू मध्ये कमीत कमी मोठी फटकेबाजी करावी लागेल. धावफलकावरती धावा लागला 22. 3 चेंडू 22 धावा. चौथा चेंडू हाताळण्यासाठी राईट आर्म राऊंड विकेट रोहित भोईर यांच्यासाठी. ते मात्र मिस टाइम चेंडू. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क येत नाही. धावफलकावरती धावा लागले 22. 4 चेंडू 22 धावा. अजून मैदानावरती 8 चेंडूचा खेळ बाकी. 8 चेंडू मध्ये रोहित भोईरला मोठी फटकेबाजी करावी लागेल. 5वा चेंडू. इथे मात्र खोदून काढलेला चेंडू येतो रंगमोटीच्या बाहेर. 6 धावांसाठी रोहित भोईरच्या बॅट मध्ये आला हा षटकार. बिग षटकार. 5 चेंडू 28 धावा आल्या. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते रोहित भोईरच्या बॅट मधून. जोपर्यंत रोहित भोईरचं नावाचं वादळ मैदानामध्ये आहे तोपर्यंत मोठी फटकेबाजी मैदानावरती पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू असेल 3ऱ्या षटकातला. फुल टॉस चेंडू आणि चेंडूचा समाचार घेतलाय आणि चेंडू पाठवलाय सीमारेषे पार. 7 धावांसाठी बिग रोहित भोईर षटकार. इथे मात्र सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली रोहित भोईरच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा लागल्या त्या 34 धावा. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजून मैदानावरती 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू मध्ये रोहित भोईर किती धावा काढतोय हे पाहूया.
चेंडू मध्ये 26 धावा स्वतः वैयक्तिक रोहित भोईरच्या नावावरती आहेत. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते रोहित भोईरच्या माध्यमातून. सलग 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हा मानकरी ठरलाय. इथे मात्र आशु मात्रेच्या बॅटमध्ये चेंडू हवेमध्ये आणि झेल घेतो आणि चुकीचं एक धाव कंप्लीट झाले. धावफलकावरती सुंदर असा चेंडू खेळून काढला होता आशिष म्हात्रेनी. धावफलकावरती धावा लागले त्या 35 धावा. अजून मैदानावरती 5 चेंडूचा काही बाकी आहे. 5 चेंडू मध्ये रोहित भोईरला षटकार चौकारांचा पाऊस पाडावा लागेल. 35 धावा लागल्यात. पाहूया राईट मोर द विकेट सामना करतो रोहित भोईर. इथे मात्र अजून एक मोठा फटका. रोहित भोईर नावाचा वादळ जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सागाव संघ हा खूप मजबूत संघ असेल. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 41 धावा. मी म्हटलं होतं जोपर्यंत रोहित भोईरचं वादळ मैदानामध्ये आहे तोपर्यंत सागाव संघ हा खूप मजबूत आहे. अजून मैदानावरती 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 41 धावा लागल्यात धावफलकावरती. दोन चेंडू आणि मैदानावरती 41 धावा लागल्यात. पाहूया तिसरा चेंडू रोहित भोईरसाठी आणि अजून एक चेंडू जातोय सीमारेषा पार. रोहित भोईर षटकार. इथे मात्र रोहित भोईर नावाचं वादळ जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत रायता संघाला गोलंदाजी मात्र इथे काय करतोय गोलंदाजावरती अक्षरशः दबाव आणण्यात आलाय रोहित भोईरच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 47. अजून मैदानावरती 3 धावांचा 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून 3 चेंडू मध्ये रोहित भोईर किती धावा काढतोय पाहूया. 47. पाहूया चौथा चेंडू रोहित भोईरसाठी आणि इथे मात्र चेंडू हवेमध्ये आणि इथे काय करताय बॅक टू बॅक 30 षटकार आले रोहित भोईरच्या माध्यमातून. इथे मात्र काय करताय 5 चेंडू मध्ये 5 षटकार ठोकले या रोहित भोईरनी. किती आल्या 53 धावा. इथे मात्र 53 धावा लागल्यात धावफलकावरती. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते रोहित भोईरच्या माध्यमातून. अजून मैदानावरती 2 चेंडू आहेत. 2 चेंडू मध्ये रोहित भोईर काय करतोय. अजून 2 मोठे फटके मारला का या गोलंदाजावरती. इथे मात्र नक्कीच हल्ला चढवला या गोलंदाजावरती रोहित भोईरनी. आता 5वा चेंडू राईट मोर द विकेट सामना करत. इथे उलटा चेंडू. अजून एक चेंडू गेलाय सीमारेषे पार. रोहित भोईर ब्रँडेड षटकार. इथे मात्र 6 चेंडू 6 षटकार लगावलेत या फलंदाजांनी. टाळ्या झाल्या पाहिजेत. डोळ्याचं पार न फेरणारा हा फलंदाज. अक्षरशः डोळ्यातून एक थेंब येणारा असा हा फलंदाज रोहित भोईर. 6 चेंडू 6 षटकार या नावावरती झालेत आज. खरंच या चेंडूत या सुंदर आता लास्टचा चेंडू असेल पाहूया. लास्टचा चेंडू. इथे अजून एक मोठा फटका आणि चेंडू गेलाय सीमारेषे पार 6 धावेसाठी आणि 50 धावा कंप्लीट झाल्यात. वैयक्तिक 50 धावा कंप्लीट झाल्यात. या फलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. डोळ्याचा 51 धावा काढल्यात. वैयक्तिक 51 धावा काढल्यात. 10 चेंडू मध्ये 51 धावा कुठल्यात रोहित भोईरच्या नावावरती. 10 चेंडू 51 धावा. 7 बॉल 7 सिक्स मारलेत या फलंदाजांनी रोहित भोईर. टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजेत. रोहित भोईरसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत.
आणि इथून पुढे जर पाहिलं तर लक्ष आहे 66 धावांचं आणि प्रथम फलंदाजी करत सागाव संघाने जर पाहिलं तर धावा केलेल्या आहेत तब्बल 65. आणि जर पाहिलं एका बाजूला आहे रोहित ज्याने 7 चेंडूत 7 षटकार ठोकले, तर दुसऱ्या बाजूला आहेत तेजस ज्याने 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते. तर दोन्ही बलाढ्य संघ मात्र एकमेकांसमोर आज उभे आहेत जोया 11 चषक 2021च्या पर्वामध्ये. आणि कोणता संघ मात्र अंतिम फेरीत प्रवेश करेल हा प्रश्न मात्र यावेळेला सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये उभा आहे. तर सामन्याला होईल इथून सुरुवात. गरज आहे येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 66 धावांची. सामन्याला मात्र इथे होईल सुरुवात. पहिलाच चेंडू मात्र इथे पंचांचा इशारा येतोय. सागर फराड पंचांचा इशारा येतोय तो येस इट इज वाईट आणि इथून होतीये सुरुवात सामन्याला अवांतर धावेने. इथे मात्र या वेळेला फटका. सुरेख क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि जज केलंय का चेंडूला? हो, चेंडूला जज केलंय. तिथे क्षेत्ररक्षक होते सूरज, अप्रतिम टिपला त्या क्षेत्ररक्षकाने झेल आणि इथे संपतोय फलंदाज तेजसचा खेळ. हे मात्र मोठं यश आहे आणि मोठं धक्का. या धक्क्यातून सावरणं मात्र कुठेतरी कठीण जाणार आहे रायते संघाला, कारण 6 चेंडू 6 षटकार ठोकणारा हा फलंदाज गोवेलीच्या मैदानावरती आज मात्र 30 खेळी साकारणं इथे गरजेचं होतं. जे 7 षटकार रोहितने ठोकले होते त्याला प्रत्युत्तर देणं इथं गरजेचं होतं, पण मात्र जड पावलाने स्वतःवर निराश होऊन मैदानाच्या बाहेर परततो तो फलंदाज म्हणजे तेजस. तर गोलंदाजाने हरेश यांनी जर बॅक टू बॅक 3 विकेट घेतले तर रियांशा चेतन नाईक यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज. बोलर त्या
इथे मात्र या वेळेला अप्रतिम चेंडू होता, यष्टीरक्षकाला बीट करून मात्र चेंडू निघून जातोय. तर मॅन्स क्षेत्ररक्षक तिथे येतात, जज करतील, फेकी करतील, तोपर्यंत एकच सिंगल इथून मिळते आणि एका सिंगलने धावफलक पुढे सरकतोय. 2 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिल्या चेंडूवर जो धक्का लागला तेजेच्या स्वरूपात, या धक्क्यातून कधी सावरतोय रायते संघ आणि कधी मॅच बनवतोय, कारण इथून मॅच मध्ये उभं राहणं मात्र थोडस कठीण झालं. आणि इथे चांगला फटका आहे, गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू निघून जात, चौकार. कल्पेश मात्र आपल्या संघाला धीर देण्याचं इथे काम करतोय, चौकार कन्वर्ट केलाय, चौकाराने धावफलक सरकत्या पुढे 6 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 6 धावा धावफलकर अद्याप लागलेले आहेत. इथून मात्र मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे. लक्ष आहे 66 धावांचं, 6 धावा झालेल्या आहेत, अजूनही 7 धावा इथून करणं गरजेचं आहे. विचार केला तर तब्बल 3 चेंडू झालेले आहेत, 21 चेंडू, 60 धावांची गरज. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर यावेळेला मारा केला ओव्हर द विकेटने, नंतर फलंदाजाला बीट करून चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथून होते समाप्ती डॉट बॉलची. आणि 3 बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडूसाठी 1100 रुपयाचे कॅच प्राइज रियांशा चेतन नाईक यांच्याकडून. इथे मात्र यावेळेला सर हातांनी खेळण्याचा प्रयत्न होता, फाईन लेगला मात्र इथे चेंडू ट्रॅव्हल होतो. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत, जज करतील, फेके करतील, तोपर्यंत मिळते ते फक्त एक सिंगल आणि सिंगलने धावफलक साधतात पुढे. धावफलकावर धावा लागलेल्या तर तब्बल 7 ऑन द बोर्ड. चांगली बॉलिंग, अत्यंत इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्या संघासाठी करत असताना पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज हरेश, बॉलर तयार ओव्हर द विकेटने मात्र यावेळेस सर हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, बीट केलाय फलंदाजाला, गतीने मात्र बीट झाले आणि या होते ते षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा स्थगित 7 वर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7 फॉर द लॉस ऑफ 1 आफ्टर 1. ऑन द बोर्ड. इथून मात्र अशाच प्रकारचे फलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. तेजस जरी बाद झाला असला तरी स्ट्रायकिंग एंडवर कल्पेश आम्हाला सांगतोय की मॅच अजून संपलेली नाहीये, मी माझ्या संघासाठी प्रयत्न करत राहील आणि प्रयत्नांना इथे यश मिळतंय. षटकाराने मात्र स्वागत होतंय. इथे पुन्हा एकदा दर्जेदार फटका, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, चेंडू फरार, सीमा पार, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, चेंडूला मात्र फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक जर विचार केला तर सलगचा हा दुसरा षटकार आहे. अप्रतिम फलंदाजी, माझ्यामध्ये ताकद आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे आणि मी माझ्या गावाच्या या अस्मितेच्या, या प्रतिष्ठेच्या लढाईसाठी काहीही करण्यास तयार आहे. आणि 2 षटकार इथे संघर्षाचे येत आहेत कल्पेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता पण इथे मिस होतोय आणि कमबॅक मात्र चांगला पाहायला मिळतोय गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. धावफलकाचा विचार केला तर 20 धावा धावफलकार लागलेले आहेत. 66 धावांचं लक्ष मात्र इथे यावेळेला बॉडी लाईन वर मात्र चेंडू जाऊन आदळतोय. इथे एक सिंगल मात्र नक्कीच मिळते आणि एका सिंगलने धावफलक सरकतं पुढे 21 या आकड्यावरती. 21 ऑन द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 1. या षटकाचा विचार केला तर थोडासा महागड षटक आहे, कारण धावा खर्च केल्या तर तब्बल 14 आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ या षटकाचा अजून बाकी आहे. 66 धावांचा पाठलाग करत असताना या वेळेला सुरेख फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे, दर्जेदार तिथे जेल टिपलाय. व्हॉट कॅच, कॅच टिपलाय की मॅच टिपलाय हा प्रश्न मात्र या वेळेला संपूर्ण प्रेक्षकांच्या मनामध्ये उभा केला. व्हॉट कॅच, एक्सलंट, ब्रिलियंट फिल्डिंग आपल्याला तिथे पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षक होता अवधूत. अप्रतिम झेल टिपलेला आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षणाचं स्वरूप.
आणि सागाव संघाचे फिरकीचे जादूगर ज्यांना म्हटलं जातं सुभाष म्हात्रे, त्यांचे मात्र सुपुत्र आपल्याला ते पाहायला मिळतात. अप्रतिम झेल टिपताना 100% एफर्ट्स मात्र आपल्या संघासाठी टाकलेले आहेत त्यांनी आणि सुरेख झेल तिथे टिपलेला आहे. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्ट्रायकिंग एंडवर मेक्षम. गोलंदाजी अप्रतिम केली होती, मात्र आता फलंदाजी मधून काहीतरी जादू दाखवायला लागेल, तेव्हा मात्र कुठेतरी शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल. धावफलकावर धावा लागलेल्या तब्बल 20, 21, 21 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातला. बोलर तयार. मात्र यावेळेला ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द ऑफस्टिकचा चेंडू आणि पंच इशारा करतात. येस, इट इज वाईट आणि इथून मिळते एक अवांतर धाव. धावफलक जाऊन पोहोचतोय 22 वरती. बोलर तयार. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटची कडा घेतली चेंडू आणि मात्र विकेट गमवायला लागतो तो म्हणजे कल्पेशला. बिग विकेट डाऊन आणि इथे मात्र ज्याच्यावर आशा होती तो मात्र हाती निराशा घेऊन मात्र मैदानाच्या बाहेर परत त्यांना आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेशची खेळ समाप्त. फलंदाज कल्पेश बॅक टू दी पवेलियन. सहासष्ट धावांचं लक्ष होतं. 2 षटकांमध्ये धावा झालेल्या तर फक्त 22 आणि इथून मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये गरज असणारे 44 धावांची, म्हणजे प्रति षटकामागे 22.00च्या सरासरीनं धावा कुठणं गरजेचं असणार आहे. बावीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 44 धावांची गरज आहे. तर रोहित भोईर यांच्यासाठी एक कॅश प्राइज आलेलं आहे. रियांशा चेतन नाईक यांच्याकडून 1111 रुपयाचा कॅश प्राइज आहे जर विकेट हॅट्रिक साठी. विकेट हॅट्रिक जर इथे पटकावली तर 1111 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे रियांशा चेतन नाईक यांच्याकडून. बोलर तयार. ओरपीच चेंडू होता, मात्र यावेळेला कनेक्शन झालेलं नाहीये. थर्डमॅनला तिथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. यष्टीरक्षक स्वतः चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतील तोपर्यंत मिळते ती फक्त एक सिंगल आणि एका सिंगलने धावफलक सरकतोय पुढे. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 23 ऑन द स्कोर बोर्ड. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेनवर आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग गेनवर फलंदाज पाहायला मिळतो हरीश. हरीश मध्ये सुद्धा क्षमता आहे. हरीश सुद्धा या सामन्यामध्ये कुठेतरी आशा निर्माण करून देऊ शकतो, एक विजयाची किरण निर्माण देऊ शकतो. पण हरीशवर मात्र या वेळेला जिम्मेदारी असणाऱ्या पूर्ण संघाची गरज आहे इथून 43 धावांची. बॉलर तयार. इथे मात्र या वेळेला ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. बॅक टू दी बॉलर. मिडॉनला मात्र तिथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक होते, मात्र धावा इथे फक्त खर्च होतात ती म्हणजे 1 आणि एका धाव्याने धावफलक सरकते पुढे. धावसंख्या झालेली आहे 24 ऑन द स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. इथे मात्र या वेळेला हाईट फॅक्टर पाहावा लागेल. पंचांच्या होत्या दोन्ही हात बाजूला. येस, इट इज वाईट आणि एक अवांतर धाव नक्कीच इथून मिळते आणि एका धाव्याने धावफलक पुढे सरकतंय. 25 ऑन द स्कोर बोर्ड. इथून मात्र मोठे फटकेने गरजेचं असणार आहे आणि या वेळेला चेंडू हवेमध्ये. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये चेंडूचा टप्पा पडतोय. दुसऱ्या धाव्याचा धाडस असेल आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. 2 धावांनी एकेरी दुहेरी धाव्याने का चालणार नाहीये. मोठे फटके येणे इथून गरजेचं आहे.
28 धावा इथे धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. 28 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 28 धावा धावफलकर लागलेत. अडतीस धावांची इथून मात्र गरज आहे. बॉलर तयार बॉलिंग मार्कवर आणि या वेळेला सर हातांनी मात्र चेंडूला भिरकावून लावलंय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू फरार सीमा पार. षटकार. शेवटचा चेंडू असणाऱ्या या षटकातला इथून गरज आहे 32 धावांची. 7 चेंडू 32 धावांची गरज. या वेळेला पुन्हा एकदा भरपूर बाउन्स होता चेंडू मध्ये आणि हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. पंचांच्या इशाऱ्यात वाईट +1 अशा स्वरूपात 2 धावा इथून मिळतात आणि 2 धावांनी धावफलक सरकते पुढे. छत्तीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. इथून समीकरण जर पाहिलं चेंडू शिल्लक आहेत 7, गरज आहे 30 धावांची आणि आहे फ्री हिट. फलंदाजासाठी मात्र इथे आहे फ्रीटचा चेंडू. शेवटचा चेंडू आणि या वेळेला बिरकावून लावला चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. जज केलेला आहे चेंडूला. फ्री हिट आहे हे लक्षात नव्हतं फलंदाजाला सुद्धा आणि क्षेत्ररक्षकाला सुद्धा. इथून 2 धावा कंप्लीट करता आल्या असत्या पण फलंदाजाला लक्ष नव्हतं आणि त्याला वाटलं की मी विकेट गमावलेला आहे माझा. पण इथे मात्र पंचांनी सांगितलंय फ्री हिटचा चेंडू होता तेव्हा 1 धाव कंप्लीट केली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेल्या आहेत तब्बल 37 ऑन द स्कोरबोर्ड आणि येणारे चेंडू शिल्लक आहेत 6, गरज असणारे 29 धावांची. म्हणजे जवळजवळ 5 षटकार इथे ठोकावे लागणारे येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर पुरुषोत्तम आणि पुरुषोत्तम साठी कॅश प्राइज आलेला आहे 1111 रुपयांचं. रियांश 1111 रुपयाचं कॅश प्राइज रियांशा चेतन नाईक यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी. आणि लगातार 3 चेंडू जर बॅक टू बॅक निर्धाव फेकले तर कॅश प्राइज असणारे 1111 रुपयाचा. पण मात्र या वेळेला 1 बाउन्स चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. चौकार. इथून मात्र समीकरण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 5, गरज आहे 25 धावांची. म्हणजे 4 षटकार इथून ठोकणं गरजेचं असणार आहे. बॉलर तयार पुरुषोत्तम पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड विकेटने करताय मारा. या वेळेला चेंडू भरपूर उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि इझिली हातांचा पिसारा फुलवून चेंडूला त्यामध्ये सामावून घेतोय. अप्रतिम झेल तिथे टिपतोय आणि इथे फलंदाज होतोय बाद. तो म्हणजे मेक्षम याची खेळ समाप्त. इथून मात्र आता जिंकण्याचे सूत्र थोडीशी कठीण झालेले आहेत. चेंडू शिल्लक आहे 4 आणि गरज आहे 25 धावांची. 4 षटकार जर इथून ठोकले तरी सामना मात्र गमवावा लागेल कारण चेसिंग कंपल्सरी आहे. आणि पुरुषोत्तम विकेट हॅट्रिक साठी रियांशा चेतन नाईक यांच्याकडून 1111 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि प्रणय भोईर यांच्याकडून सुद्धा विकेट हॅट्रिक साठी 1111 रुपयाचे कॅश प्राइज आलेलं आहे. बॉलर तयार पुरुषोत्तम बॉलिंग मार्कवर. या वेळेला सरळ हातांनी सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. गोलंदाजाच्या डोक्यावरून भिरकावून लावलाय चेंडूला सीमा रेषा पलीकडे. षटकार. तीन चेंडू आणि 19 धावांची इथे मात्र गरज असणार आहे. पुरुषोत्तम गोलंदाजीसाठी होतो सज्ज. 3 चेंडू डिफेंड करायच्यात 19 धावा.
बॉलर तयार. 3 चेंडू 19 धावांची गरज. बॉलिंग मार्क मध्ये कुठेतरी अडथळा आला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. 3 चेंडू 19 धावांची गरज. इथे मात्र या वेळेला चेंडू हवेमध्ये आणि हा चेंडू मात्र सामन्याचा निकाल लावणार असेल. वन बाउंस चेंडू कलेक्ट होईल, फेकी होईल तोपर्यंत मेहते ती फक्त एक सिंगल आणि इथून चेंडू शिल्लक 2. गरज आहे 18 धावांची. अशक्य चित्र आहे पण 2 चेंडू आणि 18 धावांची गरज. सामन्यामध्ये ट्विस्ट येण्याचे चान्सेस भरपूर खूप कमी आहेत आणि पगडा मात्र यावेळेला वजनदार होत चाललेला आहे, तो म्हणजे सागाव संघाचा. इथे या वेळेला ऑन साइडला खेळ आणि मॅच मध्ये उरलेली ती फक्त औपचारिकता. येणारे चेंडू शिल्लक आहे 1 आणि गरज आहे 17 धावांची. इथून मात्र सामन्यामध्ये आपली पकड पूर्णपणे मजबूत केली आहे सागाव संघाने. शेवटचा चेंडू असणारे 17 धावांची गरज आहे. अशक्य असं चित्र मैदानात आणि सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे, ती मात्र इथे पूर्ण होतीये आणि इथे विजय होतोय सागाव संघाचा. बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम सागाव आणि या स्पर्धेमध्ये तुमचा सहभाग नोंदवला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. रायते संघ तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असणार आहेत आणि इथून बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम सागाव. मॅन ऑफ द मॅच रोहित भोईर. 7 चेंडू 7 षटकार ज्याने लगावलेले आहेत तो रोहित भोईर ठरलाय सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. थांब थांब तर रोहित भोईर यांना विनंती असेल की तुम्ही मॅन ऑफ द मॅचचं मेडल कलेक्ट करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. रोहित भोईर यांना विनंती असेल